पक्षश्रेष्ठींनी पार्टीच्या हितासाठी म्हणून जर काही निर्णय घेतले असतील, तर मला असं वाटतं की पक्षवाढीसाठी माझ्याकडं संख्यागणित हे खूप राजकारणात महत्त्वाचं आहे. आणि या दृष्टीने विचार करता कदाचित भविष्यातल्या काही वाटचाली म्हणून ही पूर्वतयारी अशा पद्धतीचं नेतृत्वाचा निर्णय असू शकतो. त्यामुळे सर्वसामान्य कार्यकर्त्यांमध्ये जरी नाराजी असली आज रोजी, तरीही येत्या काळात घेतलेला निर्णय कसा योग्य आहे, का घेतला, याबाबतचे सर्व खुलासे पक्षश्रेष्ठी करतील आणि त्यातून कार्यकर्त्यांची जी काय आज संभ्रमावस्था आहे ती नक्कीच दूर होईल असं मला विश्वास आहे. आपण जर बघितलं तर जिल्ह्यामध्ये तुमच्यासारखे की जे अनेक वर्षांपासून भाजपशी निष्ठावान राहिले, तुमच्या आजोबांपासून खरं तर तुम्ही पक्षवाढीसाठी प्रयत्न केला. मात्र या सगळ्यांना डावलून ही उमेदवारी दिली आहे. कुठेतरी या पक्षामध्ये कोणी सक्षम लोक राहिले नाही म्हणून दुसऱ्या पक्षातून घेतले जातात. असंही असू शकेल कदाचित, परंतु मी म्हणेल की जाऊ दे, चेष्टेचा भाग जाऊ दे. परंतु पक्षश्रेष्ठींनी जो काही निर्णय घेतला त्याच्या मागे नक्कीच काहीतरी कारणं असतील. ज्यावेळेस आमच्यासारखे कार्यकर्ते हे गाव पातळीवर, तालुका पातळीवर किंवा जिल्हा पातळीवर काम करत असतात, त्यावेळी पक्ष नेतृत्व हे अगदी देशाचा विचार करत असतं. भारतीय जनता पार्टी ही टॅगलाईनवरच काम करते की राष्ट्र प्रथम, दुसरी पार्टी आणि शेवटी स्वतः. त्या हिशोबाने यात काहीतरी विचार केला गेलेला असेल. त्यामुळे मला असं वाटतं की जो काही निर्णय आहे पक्षश्रेष्ठींनी विचारपूर्वक घेतला असेल. याबाबत माझं अजून कुणाशीच काही बोलणं झालेलं नाहीये. माझं बोलणं जर त्या पद्धतीने झालं तर मला असं वाटतं त्याही प्रश्नाचं अगदी समर्पक उत्तर मी आपल्याला त्यावेळेस देऊ शकेल. आज जिल्ह्यामध्ये भाजप मोठा होताना दिसतोय. सगळीकडे भाजपचे बरेच आमदार दिसत आहेत. मात्र कुठेतरी काँग्रेस आणि राष्ट्रवादीमध्ये भाजप झाल्याचं दिसतं. ही परिस्थिती फक्त नगर जिल्ह्यातच आहे का, हाही प्रश्न आहे. कारण हे अनेक ठिकाणी होतं. मोठे नेते जे प्रस्थापित आहेत ते कदाचित काळाच्या ओघामध्ये त्यांना ज्यावेळेस विचार पटायला लागतील पार्टीचे, त्यावेळेस ते त्या पार्टीबरोबर जातात. हे अनेक उदाहरणं यापूर्वीही घडलेली आहेत. त्यामुळे कदाचित त्याच धर्तीवरती हा निर्णय झालेला असू शकतो. प्राजक्त तनपुरे हे महाविकास आघाडीचे मंत्री होते. यापूर्वी आम्ही त्यांच्याबरोबर संघर्षच करत आलेलो आहे. परंतु त्यांना पार्टीचं कुठेतरी त्यांना कदाचित अनेक गोष्टी आहेत की पार्टीच्या असलेली ध्येय धोरणं असतील, बाकीचे मुद्दे असतील, या मुद्द्यांचा कुठेतरी विचार केला गेला असेल म्हणून त्यांनी तो पक्षप्रवेशाचा निर्णय घेतला असेल, असं कदाचित असू शकतं. परंतु त्याबाबत पक्षश्रेष्ठींशी बोलणं झाल्याशिवाय जास्त काही खुलासा देणं मला योग्य वाटत नाही. 2009 साली तुमच्या वडिलांनी खरं तर प्रत्येकासाठी थांबून घेतलेलं होतं. त्यानंतर तुम्ही प्रत्येक निवडणुकीला सामोरे जाण्याचा निर्णय घेतलेला होता. मात्र कुठेतरी तुम्हाला डावललं गेलं प्रत्येक वेळी. आता तुमची काय भूमिका असणार विधान परिषदेची? अजून पार्टीच्या विरोधात जाण्या एवढा मोठा मी झालेलो नाही. कारण कदम कुटुंबाचं असलेलं म्हणजे जी काही लिगसी आमच्या कुटुंबाची आहे, आजोबांनी ज्या वेळेस एक पत्र यायचं आणि तुम्हाला माहिती आहे की काही 100-1 मतं तुम्हाला कदाचित मिळतील शेकड्यात, त्यावेळेस निवडणुका लढवलेल्या आहेत. वडिलांनी पार्टीचा आग्रह म्हणून निवडणूक लढवली. राहुरी तालुक्यामध्ये कमळ त्या रूपाने पहिल्यांदा फुललं. एकदा नाही दोनदा निवडणूक लढवून आम्ही विजय मिळवलेला आहे. या परिस्थितीमध्ये 2009च्या वेळी ज्या वेळेस आपल्या मतदारसंघांची पुनर्रचना झाली, राहुरी विधानसभा मतदारसंघ तुटला. राहुरी तालुक्याचे 2 भाग झाले. एक राहुरी नगर पाथर्डी आणि एक राहुरी श्रीरामपूर. अशा 2 विधानसभा मतदारसंघांमध्ये राहुरी तालुक्याची विभागणी झाली. त्यावेळेस पक्षाचं हित म्हणून आदरणीय आमदार चंद्रशेखर पाटील कदम त्यावेळेस त्यांनी निर्णय घेतलाय. ते स्टँडिंग आमदार असताना त्यांनी पक्ष नेतृत्वाशी चर्चा केली आणि कर्डिले साहेबांना आपल्या भारतीय जनता पार्टीमध्ये घेतलं. ते सगळं झाल्यानंतर 2014 मध्ये मी इच्छुक होतो. परंतु 2014ला कदाचित नवाच होतो मी राजकारणात. पार्टीने मला सांगितलं अजून तुला बराच वेळ आहे, तू जरा थांब. 2019ला काय चित्र आहे हे दिसत होतं. त्यामुळे मी उमेदवारीसाठी आग्रही होतो. परंतु त्यावेळेसही मला पार्टीने सांगितलं की आत्ताच्या परिस्थितीमध्ये
आम्हाला वाटत नाही तू लढावं. कर्डिले साहेबांबरोबर तू राहा. त्याप्रमाणे पक्षादेश मी मानला. 2024ला पुन्हा मी पार्टीकडे म्हटलं होतं. पार्टीने मला तयारी करायला सांगितली होती. मी पूर्ण तयारी आमची चालू होती, परंतु पुन्हा तोच विषय झाला. कर्डिले साहेबांची शेवटची निवडणूक त्यांना लढायची इच्छा आहे. हे भावनिक साध त्यावेळेस कर्डिले साहेबही माझ्याशी बोलले, पक्षाच्या नेतृत्वाशी आमची चर्चा झाली आणि त्यावेळेसही मी थांबून घेतलं. त्यावेळेस एकच आहे की पक्षनिष्ठता दाखवत असताना आम्ही कोणताच शब्द पार्टीकडून घेतला नाही. ही कदाचित राजकीयदृष्ट्या माझी झालेली चूक असेल, परंतु आत्ताही मी थांबतोय का, तर हो, मी कदाचित आज स्वतः निवडणूक अर्ज भरतच नाहीये. कार्यकर्त्यांच्या भावना अगदी तीव्र आहेत. त्याबाबत अनेक गोष्टी मला ऐकून घ्याव्या लागतायत. परंतु या सगळ्या जरी गोष्टी असल्या तरी मला पार्टीबरोबर राहायचंय, हा माझा निर्णय आहे. त्याबाबत अधिक सविस्तर जो काही निर्णय घ्यायचा आहे किंवा आज दिवसभरातल्या चर्चा ज्या काही होतील त्यामध्ये कार्यकर्त्यांच्या ज्या काही भूमिका आहेत त्यानुसार आज आम्ही निर्णय करू. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.